पावभाजी खाण्याची इच्छा होते तर चला हॉटेलला जाऊ किंवा हातगाडीवरती जाऊ अशी आपली इच्छा होते. पण तसं न करता जर तुम्ही हीच पावभाजी घरी जर बनवून खाल्ली ना, तर अजिबात तुम्हाला हॉटेलची जी पावभाजी असते किंवा हातगाडीवरती जी पावभाजी मिळते त्याची चव तुम्ही तुमच्या घरीसुद्धा आणू शकतात. अशा पद्धतीने आज मी बनवते मस्त अशी चमचमीत पावभाजी. तर चला, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नमस्कार, मी सुजाताज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी पावभाजी बनवण्यासाठी 3 ते 4 बटाट्याची साल मस्त काढून घेतली, स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतला आहे बटाटा. तसेच कोबीसुद्धा मी मस्त स्वच्छ करून घेतला आहे, वाटाणा घेतला आहे. हे मी सगळं एकत्र मस्त शिजवून घेणार आहे. अख्खा बटाटा न शिजवता छान असे बारीक करून जर तुम्ही भाज्या शिजवून घेतल्यात तर तुमचा वेळ देखील वाचतो आणि फक्त 2 ते 3 शिट्यांमध्ये आपल्या या सगळ्या भाज्या मस्त मऊसूत शिजून तयार होतात. तर त्यासाठी मी बघा कुकरमध्ये या भाज्या सगळ्या टाकून घेतल्या आहे. चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं, म्हणजे 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी छान शिजेल. तर त्यासाठी बाकी साहित्य लागते. त्यासाठी 2 ते 3 कांदे, लसूण आलं पेस्ट मी बारीक करून घेतली, टोमॅटो आणि शिमला मिरची. हे सगळं साहित्य मी कटरमध्ये सगळं बारीक करून घेतले. तुम्ही हवं तर मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकतात. बारीक चिरलेली कोथिंबीर, पावभाजी मसाला घेतला आहे 2 ते 3 चम्मच, हळद, चवीपुरतं मीठ आणि तेल आपल्याला जे लागणार आहे ते आपण प्रमाणानुसार वापरूया. भाज्या आपल्या मस्त शिजून तयार झाल्या आहे. स्मॅशरने भाज्या अशा मस्त स्मॅश करून घ्यायच्या. आता काही मुलांना जरी बटाटा असू द्या किंवा वाटाणा असू द्या, तो जर पावभाजीमध्ये दिसला ना ते उचलतात आणि साईडला काढून ठेवतात. असं न करता बघा अशी मस्त घट्टसर अशी मी ही भाजी स्मॅश करून घेतली. तर एका पातेल्यामध्ये मी 2 ते 3 पळी तेल घेतलं आहे आणि सोबतच मी गाईचे तूप घेतलं आहे 2 ते 3 चम्मच आवडीप्रमाणे. तुम्ही सगळं बटर देखील वापरू शकता किंवा सगळं तूप देखील वापरू शकतात. तर मी यामध्ये तेल आणि तूप एकत्र केलं आहे. कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि आपलं आलं लसूण छान बारीक करून घेतलेलं मस्त असं मऊसूत होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचे. कांदा, टोमॅटो आणि लसूण वगैरे परतून झाला की यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. मी 2 मोठे चम्मच हा पावभाजी मसाला घेतला आहे. तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद. तर हे मसाले आपल्याला मस्त असे तेलामध्ये परतवून घ्यायचे. असं छान सुगंध येईपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे. मसाल्यांचा छान मस्त सुगंध यायला सुरुवात झाली म्हणजे मसाले आपले पूर्णपणे तेलात परतून झालेत. तर यामध्ये ज्या भाज्या आपण स्मॅश करून घेतल्या होत्या त्या ॲड करायच्या आणि मसाल्यामध्ये 1 मिनिटभर मस्त परतवून शिजवून घ्यायची आणि मग नंतर यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ॲड करून भाजीचं प्रमाण वाढवू शकतात. आता मी यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी टाकून भाजीचं प्रमाण थोडंसं वाढवून घेतले. ही भाजी 7 ते 8 जणांपुरती मी बनवते आणि ही भाजी मस्त मिक्स करून घ्यायची. मिक्स करून झालं की यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि लो फ्लेम आपल्याला ही भाजी 10 मिनटं शिजवून घ्यायची, म्हणजे त्याचा घट्टपणा जास्त येणार नाही आणि पातळसर देखील राहणार नाही. तर आता मी तावा तापायला ठेवला आहे. ताव्यावरती मी पाव भाजून घेणार आहे. आता काही जण कच्चे पाव देखील खातात पण ते बरं नसतं. त्याच्यामुळे मुलांना असे पाव कट करून ताव्यावर भाजून द्या आणि स्वतः तुम्हीसुद्धा खा. आता हे तूप टाकून मी पाव दोघं साईड मस्त कुरकुरीत करून घेते आणि मस्त आपली आजची जी गरमागरम भाजी तयार आहे. तर चला, अगदी हॉटेलसारखी टेस्ट या भाजीला आलेली आहे. तर सर्व करूया गरमागरम पावसोबत. तर तुम्हाला आजची ही पावभाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने पटकन म्हणजे अर्ध्या तासात होणारी ही रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमची पावभाजी रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन रेसिपींचे अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर चला, रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की कळवा.